हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। पुणे पोलीस आयुक्तांना फोन करून कडक कारवाईचे आदेश दिल्याचं 27 मे रोजी अजित पवारांचं विधान। मात्र आज पुणे पोलीस आयुक्तांना फोनच केला नसल्याचा अजित पवारांचा दावा। पुणे अपघात प्रकरणात मुख्यमंत्र्यांचं लक्ष, लोकप्रतिनिधी असल्यानं सुनील टिंगरे पोलीस स्टेशनमध्ये गेले। टिंगरेंवरील आरोप बिनबुडाचे, अजित पवारांकडून टिंगरेंची पाठराखण। पुणे अपघाताचं सगळं प्रकरण जनता आणि विरोधकांनी पुढे आणलं। आता काय लक्षात ठेवता? किसी के ना किसी के यार हे दिसते वरटीवारांचा हल्लाबोल। पुणे अपघात प्रकरणात अल्पवयीन आरोपी आणि आईची समोरासमोर चौकशी। अल्पवयीन आरोपीने एकाही प्रश्नाचं उत्तर दिलं नाही। सूत्रांची माहिती तर शिवानी अग्रवालची चौकशी सुरू। पुणे अपघात प्रकरणातील आरोपी विशाल अग्रवालचं महाबळेश्वरमधील हॉटेल सील, हॉटेल अनधिकृत असल्याचा आरोप। महाराष्ट्रात कोणाचा जोर? महायुती के मविया 40 आकडा कोण गाठणार? लोकसभेच्या निकालाआधीचा कल आज TV9 मराठीवर संध्याकाळी 5 वाजल्यापासून। देशात 4 जून नंतर चक्र उलटं फिरणार, संजय राऊतांचा दावा। तर सामनात सत्याच्या आधारावरच लिहितो, बेकायदेशीर मुख्यमंत्र्यांच्या नोटीसला घाबरणार नाही, राऊतांचं शिंदेंना उत्तर। इंडिया आघाडीला देशात 350 पेक्षा जास्त जागा मिळतील, वरटीवारांचा दावा। तर आम्हाला राज्यात 40च्या पुढे आणि देशात 300च्या पुढे जागा मिळतील, नाना पटोलेंना विश्वास। 4 जून नंतर जयंत पाटील काँग्रेसमध्ये जातील, पवार गटातून अनेक जण आमच्याकडे येतील, तटकरेंच्या दाव्याला सूरज चव्हाणांकडून दुजोरा। सुनील तटकरेंनी स्वतःचे दावे तपासावे, त्यांचा निर्माणच राष्ट्रवादीत झाल्यानं त्यांनी मर्यादा बाळगावी, जितेंद्र आव्हाडांची टीका। काँग्रेसच्या विचारांचे नेते पुन्हा काँग्रेसकडे येऊ लागलेत, सूरज चव्हाणांच्या दाव्यानंतर नाना पटोलेंचं वक्तव्य। पटोलेंच्या वक्तव्यानं चर्चांना उधाण। वरटीवार कोलांटी मारणार हे खरं, पण ते भाजपमध्ये जाणार की शिंदेंच्या शिवसेनेत येणार ते आम्ही बसून ठरवू, नितेश राणेंच्या दाव्याला संजय शिरसाटांकडून दुजोरा। पुरोहिताची मंत्राची चेष्टा करणाऱ्यासोबत स्टेजवर बसणार नाही, भूमिका घेतलेली। माझ्या भूमिकेनंतर मेटकरी कार्यक्रमाला आले नाही, मेधा कुलकर्णींनी सांगितला बारामतीतील कार्यक्रमाचा किस्सा। एका समाजाला खुश करण्यासाठी वक्तव्य, मेधा कुलकर्णींसारख्यांच्या वक्तव्यामुळे राज्यघटनेबाबतच्या संख्येला दुजोरा मिळेल, अमोल मिटकरींची टीका। व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत 66 रुपयांची घट, ऑइल मार्केटिंग कंपनीची घोषणा। व्यावसायिक गॅस आता 1629 रुपयांना मिळणार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।